श्रीराम समर्थ श्रीराम। आता वंदू श्रोते जन, भक्त ज्ञानी संत सज्जन, विरक्त योगी गुणसंपन्न सत्यवादी श्रीराम। एक सत्वाचे सागर, एक बुद्धीचे आगर, एक श्रोते वैरागर, नाना शब्दरत्नाचे श्रीराम। जे नाना अर्थमृताचे भोगते, जे प्रसंगी वक्तयाचे वक्ते, नाना संशयाते छेतिते निष्ठे पुरुष श्रीराम। ज्यांची धारणा अपार, जे ईश्वराचे अवतार, ना तरी प्रत्यक्ष सुरवर बैसले जैसे श्रीराम। की हे ऋषेश्वरांची मंडळी, शांत स्वरूप सत्वागडी, जयाचेनी सभा मंडळी परमशोभा श्रीराम। हृदयी वेद गर्भ विलसे, मुखी सरस्वती विलासे, साहित्य बोलता जैसे भासती देवगुरु श्रीराम। जे पवित्रपणे वैश्वानर, जे स्फूर्तिकिरणाचे दिनकर, ज्ञातेपणे दृष्टी समोर ब्रह्मांड नये श्रीराम। जे अखंड सावधान, जयास त्रिकाळाचे ज्ञान, सर्व काळ निराभिमान आत्मज्ञानी श्रीराम। ज्यांचे दृष्टी खालून गेले, ऐसे काहीच नाही उरले, पदार्थ मात्राची लक्षिले मणे जयांच्या श्रीराम। जे जे काही आठवावे, ते ते तयास पूर्वीच ठावे, तेथे काय अनुवादावे ज्ञातेपणे करुणी श्रीराम। परंतु हे गुणग्राहीक, म्हणून बोलतो निशंक, भाग्यपुरुष काय एक सेवित नाही श्रीराम। सदा सेविती दिव्यान्ने, पालटा कारणे अवेट अन्ने, तैसीच माझी वचने पराकृते श्रीराम। आपुले शक्तीनुसार भावे पुजावा परमेश्वर, परंतु पूजू नये हा विचार कोठेची नाही श्रीराम। तैसा मी एक वाग दुर्बळ, श्रोते परमेश्वराची केवळ, यांची पूजा वाचा बरळ करू पाहे श्रीराम। व्युत्पत्ती नाही, कळा नाही, चातुर्य नाही, प्रबंध नाही, भक्ती ज्ञान वैराग्य नाही, गौल्यता नाही वचनाची श्रीराम। ऐसा माझा वाग्विलास, म्हणून बोलतो सावकाश, भावाचा भोक्ता जगदीश म्हणून या श्रीराम। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम। समर्थांचा पुत्र मूर्ख जगी, परी सामर्थ्यासे त्याच्या अंगी, तुम्हा संतांचा सलगी म्हणून करीतो श्रीराम। व्याघ्र सिंह भयानक, देखोनी भयचकित लोक, परी त्यांची पिल्ली निशंक तया पुढे खेळती श्रीराम। तैसा मी संतांचा अंकित, तुम्हा संतापासी बोलत, तरी माझी चिंता तुमचे चित्त वाहेलच की श्रीराम। आपुलेची बोले बाबुगे,
त्याची संपादनी करणे लागे, परंतु काही सांगणे न लगे, न्यून ते पूर्ण करावे श्रीराम. हे तो प्रीतीचे लक्षण, स्वभावेची करी मन, तैसे तुम्ही संत सज्जन, माये बाप विश्वाचे श्रीराम. माझा शय जाणोनी जीवे, आता उचित ते करावे, पुढे कथेसी अवधान द्यावे, म्हणे दासानुदास श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे श्रोते स्तवन नाम समास 6वा. श्रीराम समर्थ. श्रीराम. श्रीराम समर्थ. श्रीराम. आता वंदू कवेश्वर, शब्दसृष्टीचे ईश्वर, ना तरी हे परमेश्वर वेदावतारी श्रीराम. की हे सरस्वतीचे निजस्थान, की हे नाना कळांचे जीवन, नाना शब्दांचे भुवन, यथार्थ होय श्रीराम. की हे पुरुषार्थाचे वैभव, की हे जगदेश्वराचे महत्व, नाना लाघवे सत्कीर्ती स्तव निर्माण कवी श्रीराम. की हे शब्दरत्नांचे सागर, की हे मुक्तांचे मुक्त सरोवर, नाना बुद्धीचे वैरागर निर्माण झाले श्रीराम. अध्यात्म ग्रंथांची खाणी, की हे बोलिके चिंतामणी, नाना कामधेनूची दुभनी ओळली श्रोतयांची श्रीराम. की हे कल्पनेचे कल्पतरू, की हे मोक्षाचे मुख्य पडी भरू, नाना सायोज्यतेचे विस्तारू विस्तारले श्रीराम. की हा परलोकीचा निजस्वार्थू, की हा योगियांचा गुप्त पंथू, नाना ज्ञानियांचा परमार्थू रूपाची आला श्रीराम. की हे निरंजनाची खूण, की हे निर्गुणाची ओळखण, माया विलक्षणाचे लक्षण, ते हे कवी श्रीराम. की हा श्रुतीचा भाव गर्भ, की हा परमेश्वराचा लभ्य लाभ, ना तरी होये सुलभ, निजबोध कविरूपे श्रीराम. कवी मुमुक्षाचे अंजन, कवी साधकांचे साधन, कवी सिद्धांचे समाधान, निश्चयात्मक श्रीराम. कवी स्वधर्माचा श्रयो, कवी मनाचा मनोजयो, कवी धार्मिकाचा विनयो, विनय करते श्रीराम. कवी वैराग्याचे संरक्षण, कवी भक्तांचे भूषण, नाना स्वधर्म रक्षण, ते हे कवी श्रीराम. कवी प्रेमळांची प्रेमळ स्थिती, कवी ध्यानस्थांची ध्यान मूर्ती, कवी उपासकांची वाढ कीर्ती विस्तारली श्रीराम. नाना साधनांचे मूळ, कवी नाना प्रयत्नांचे फळ, नाना कार्य सिद्धी केवल, कवीचे निप्रसादे श्रीराम.
आधी कवीचा वाग विलास तरी मग श्रवणी तुंबळे रस कवीचे निमती प्रकाश कवित्वाच होय श्रीराम कवी व्युत्पन्नाची योग्यता कवी सामर्थ्यवंतांची सत्ता कवी विचक्षणाची कुशलता नाना प्रकारे श्रीराम कवी कवित्वाचा प्रबंध कवी नाना धाटी मुद्रा छंद कवी गद्य पद्ये भेदा भेद पदत्रास करते श्रीराम कवी सृष्टीचा अलंकार कवी लक्ष्मीचा शृंगार सकळ सिद्धीचा निर्धार ते हे कवी श्रीराम कवी सभेचे मंडन कवी भाग्याचे भूषण नाना सुखाचे संरक्षण ते हे कवी श्रीराम कवी देवांचे रूप करते कवी ऋषीचे महत्व वर्णिते नाना शास्त्रांचे सामर्थ्य ते कवी वाखाणिती श्रीराम नसता कवीचा व्यापार तरी कैचा असता जगोद्धार म्हणून कवी हे आधार सकळ सृष्टीसी श्रीराम नाना विद्या ज्ञातृत्व काही कवेश्वरे विणतो नाही कवीपासून सर्वही सर्वज्ञता श्रीराम मागा वाल्मीक व्यासादिक झाले कवेश्वर अनेक तयापासून विवेक सकळ जनाची श्रीराम पूर्वी काव्ये होती केली तरीच व्युत्पत्ती प्राप्त झाली तेणे पंडितांगी बाणली परमयोग्यता श्रीराम ऐसे पूर्वी थोर थोर झाले कवेश्वर अपार आता हेत पुढे होणार नमन त्याची श्रीराम नाना चातुर्याच्या मूर्ती की हे साक्षात बृहस्पती वेद श्रुती बोलो म्हणाती ज्यांच्या मुखे श्रीराम परोपकारा कारणे नाना निश्चय अनुवादने सेखी बोलिले पूर्णपणे संशयातीत श्रीराम की हे अमृताचे मेघ ओळले की हे नवरसाचे ओघ लोटले नाना सुखाचे उचंबळाले सरोवर हे श्रीराम की हे विवेक निधीची भांडारे प्रगट झाली मनुष्याकारे नाना वस्तूंचे विचारे कोंदाटले हे श्रीराम की हे आदिशक्तीचे ठेवणे नाना पदार्थासाणी उणे लाधले पूर्वसंचिताच्या गुणे विश्वजनाची श्रीराम की हे सुखाची तारुवे लोटली अक्षयी आनंदे उतटली विश्वजनासुपेगाली नाना प्रयोगा कारणे श्रीराम की हे निरंजनाची संपत्ती
की हे विराटाची योग स्थिती ना तरी भक्तीची फलश्रुती फळासाली श्रीराम की हा ईश्वराचा पवाड पाहता गगनाहून वाड ब्रह्मांड रचनेहून जाड कवी प्रबंध रचना श्रीराम आता सोहा विचार जगासाधार कवेश्वर तयासी माझा नमस्कार साष्टांग भावे श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे कवेश्वर नाम समास सातवा श्रीराम समर्थ श्रीराम श्रीराम समर्थ श्रीराम आता वंदू सकळ सभा जय सभेसी मुक्ती सुलभा जेथे स्वयं जगदीश उभा तिष्ठ तू भरे श्रीराम नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदये रवो मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद नाही वैकुंठीचे ठाई नाही योगियांचे हृदयी माझे भक्त गाती ठाई ठाई तेथे मी तिष्ठतु नारदा श्रीराम या कारणे सभा श्रेष्ठ भक्त गाती ते वैकुंठ नाम घोषे घडघडाट जय जयकारे गर्जती श्रीराम प्रेमळ भक्तांची गायने भगवत कथा हरी कीर्तने वेद व्याख्यान पुराण श्रवणे जेथे निरंतर श्रीराम परमेश्वराचे गुणानुवाद नाना निरूपणाचे संवाद अध्यात्म विद्या भेदाभेद मंथन जेथे श्रीराम नाना समाधाने तृप्ती नाना शंका निवृत्ती चित्ती बैसे ध्यान मूर्ती वाग्विलासे श्रीराम भक्त प्रेमळ भाविक सभ्य सखोल सात्विक रम्य रसाळ गायक निष्ठावंत श्रीराम कर्मशील आचारशील दानशील धर्मशील शुचिस्मंत पुण्यशील अंतरशुद्ध कृपाळू श्रीराम योगी वितरागी उदास नेमक निग्रह तापस विरक्त निस्पृह बहुवस अरण्यवासी श्रीराम दंडधारी जटाधारी नाथ पंथी मुद्राधारी एक बाळ ब्रह्मचारी योगेश्वर श्रीराम पुरशरणी आणि तपस्वी तीर्थवासी आणि मनस्वी महायोगी आणि जनस्वी जनासारिखे श्रीराम सिद्ध साधू आणि साधक मंत्रयंत्र शोधक एकनिष्ठ उपासक गुणग्राही श्रीराम संत सज्जन विद्वज्जन
वेदज्ञ शास्त्रज्ञ महाजन प्रबुद्ध सर्वज्ञ समाधान विमल करते श्रीराम योगी वित्पन्न ऋषेश्वर धूर्त तार्किक कवेश्वर मनोजयाचे मुनेश्वर आणि दिग्वलकी श्रीराम ब्रह्मज्ञानी आत्मज्ञानी तत्वज्ञानी पिंडज्ञानी योगाभ्यासी योगज्ञानी उदासीन श्रीराम पंडितानी पुराणिक विद्वांसानी वैदिक भट आणि पाठक यजुर्वेदी श्रीराम महाभले महाश्रोत्री याज्ञिकाणी अग्निहोत्री वैद्यानी पंचाक्षरी परोपकार करते श्रीराम भूत भविष्य वर्तमान जयास त्रिकाळाचे ज्ञान बहुश्रुत निराभिमान निरापेक्षी श्रीराम शांती क्षमा दयाशील पवित्राणी सत्वशील अंतरशुद्ध ज्ञानशील ईश्वरी पुरुष श्रीराम ऐसे जे का सभा नायक जेथे नित्यानित्य विवेक त्यांचा महिमा लोलिक काय म्हणून वर्णावा श्रीराम जेथे श्रवणाचा उपाय आणि परमार्थ समुदाय तेथे जनासी तरणोपाय सहजची होय श्रीराम उत्तम गुणाची मंडळी सत्वधीर सत्वागडी नित्य सुखाची नव्हाडी जेथे वसे श्रीराम विद्यापात्रे कलापात्रे विशेष गुणाची सत्पात्रे भगवंताची प्रीती पात्रे मिळाली जेथे श्रीराम प्रवृत्ती आणि निवृत्ती प्रपंची आणि परमार्थी गृहस्थाश्रमी वानप्रहस्ती संन्यासादिक श्रीराम वृद्ध तरुणाणी बाळ पुरुष स्त्रियादिक सकळ अखंड ध्याती तमाळ नीळ अंतर्यामी श्रीराम ऐसे परमेश्वराचे जन त्यांची माझे अभिवंदन जयाचे निसमाधान अकस्मात बाणे श्रीराम ऐसी सभेचा गजर तेथे माझा नमस्कार जेथे नित्य निरंतर कीर्तन भगवंताचे श्रीराम जेथे भगवंताच्या मूर्ती तेथे पाविजे उत्तम गती ऐसा निश्चय बहुता ग्रंथी महंत बोलिले श्रीराम कल्लो कीर्तन वरिष्ठ जेथे होय ते सभा श्रेष्ठ कथा श्रवणे नाना नष्ट संदेह मावळती श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सभास्तवन नाम समास 8वा श्रीराम समर्थ श्रीराम।
श्रीराम समर्थ श्रीराम. आतास्तौ हा परमार्थ जो साधकांचा निज स्वार्थ. नातरी समर्थांमध्ये समर्थ योगा हा श्रीराम. आहे तरी परम सुगम परिजनाची झाला दुर्गम. काजयाचे चुकले वर्म सत्समागमाकडे श्रीराम. नाना साधनाचे उदाहार हा रोकडा ब्रह्म साक्षात्कार. वेदशास्त्री जे सार ते अनुभवाचे श्रीराम. आहे तरी चहूकडे परी अनुमात्र दृष्टी न पडे. उदास परी एकीकडे पाहता दिसेना श्रीराम. आकाशमार्गी गुप्त पंथ जाणती योगिये समर्थ. इतरांचा हा गुह्यहार्थ सहसा न कळे श्रीराम. साराचेही निज सार अखंड अक्षयी अपार. नेऊ न सकती तस्कर काही केल्या श्रीराम. तयास नाही राजभये अथवा नाही अग्निभये. अथवा श्वापद भये बोलोच नये श्रीराम. परब्रह्म ते हालवेना अथवा ठावही चुकेना. काळांतरी चळेना जेथीचा तेथे श्रीराम. ऐसे ते निज ठेवणे कदापि पालटो नेणे. अथवा नव्हे अधिक उणेक बहुता काळे श्रीराम. अथवा ते घसवटेना अथवा अदृश्य होएना. नातरी पाहता दिसेना गुरु अंजने वीण श्रीराम. मागा योगे समर्थ त्यांचाही निज स्वार्थ. यासी बोलिजे परमार्थ परमगुह्य म्हणून श्रीराम. जेही शोधून पाहिला त्याची अर्थ सापडला. एरासोनी अलभ्य झाला जन्मोजन्मी श्रीराम. अपूर्वता या परमार्थाची वार्ता नाही जन्म मृत्याची. आणि पदवी सायुज्यतेची सन्निधची लाभे श्रीराम. माया विवेके मावळे सारासार विचार कळे. परब्रह्म तेही निवळे अंतरयामी श्रीराम. ब्रह्म भासले उदंड ब्रह्मी बुडाले ब्रह्मांड. पंचभूतांचे थोतांड तुच्छ वाटे श्रीराम. प्रपंच वाटे लटिका माया वाटे लापणिका. शुद्ध आत्मा विवेकांतरी आला श्रीराम. ब्रह्मस्थितवानतांतरी संदेह गेला ब्रह्मांडा बाहेरी. दृश्याची जुनी जर्जरी कुहीट झाली श्रीराम. ऐसा हा परमार्थ जो करी त्याचा निज स्वार्थ. आता या समर्थास समर्थ किती म्हणून म्हणावे श्रीराम. या परमार्था करिता ब्रह्मादिकांची विश्रामता. योगी पावती तन्मयता परब्रह्मी श्रीराम. परमार्थ सकळास विसावा सिद्ध साधू महानुभावा. शेखी सात्विक जड जीवात सत्संगे करुणी श्रीराम. परमार्थ जन्माचे सार्थक परमार्थ संसारी तारक. परमार्थ दाखवी परलोक धार्मिकाची श्रीराम. परमार्थ तापसाची थार
परमार्थ साधकांची आधार परमार्थ दाखवी पार भवसागराचा श्रीराम परमार्थी तो राज्यधारी परमार्थ नाही तो भिकारी या परमार्थाची सरी कोणास द्यावी श्रीराम अनंत जन्मीचे पुण्य जोडे तरीच परमार्थ घडे मुख्य परमात्मा आतुडे अनुभवाची श्रीराम जेणे परमार्थ ओळखिला तेणे जन्म सार्थक केला येरतो पापी जन्मला कुलक्षया कारणे श्रीराम असो भगवत प्राप्ती वीण करी संसाराचा चीन त्या मूर्खाचे मुखावलोकन करूच नये श्रीराम भल्याने परमार्थी भरावे शरीर सार्थक करावे पूर्वजांस उद्धरावे हरिभक्ती करुणी श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे परमार्थ स्तवन नाम समास नववा श्रीराम समर्थ श्रीराम श्रीराम समर्थ श्रीराम धन्य धन्य हा नरदेहो येथील पूर्वता पाहो जो जो की जे परमार्थ लाहो तो पावे सिद्धिते श्रीराम या नरदेहाचे निलाग वेगे एक लागले भक्ती संगे एकी परम वितरागे गिरिकंदरे सेविली श्रीराम एक फिरती तीर्थाटने एक करीती पुनश्चरणे एक अखंड नामस्मरणे निष्ठावंत राहिले श्रीराम एक तपे करू लागले एक योगाभ्यासी महाभले एक अभ्यास योगे झाले वेदशास्त्री वित्पन्न श्रीराम एकी हट निग्रह केला देह अत्यंत पीडिला एकी देव ठाई पाडिला भावार्थ बळे श्रीराम एक महानुभाव विख्यात एक भक्त झाले ख्यात एक सिद्ध अकस्मात गगन ओळगती श्रीराम एक तेजी तेजची झाले एक जडी मिळून गेले एक ते दिसतची अदृश्य झाले वायू स्वरूपी श्रीराम एक एकची बहुधा होती एक देखतची निघोनी जाती एक बैसले असताची भ्रमती नाना स्थानी समुद्री श्रीराम एक भयानकावरी बैसती एका चेतने चालविती एक प्रेते उठविती तपोबळे करुणी श्रीराम एक तेजे मंद करीती एक जळे आटविती एक वायो निरोधिती विश्वजनाचा श्रीराम ऐसे हट निग्रही कृत बुद्धी जयास ओळल्या नाना सिद्धी ऐसे सिद्ध लक्षावधी होऊन गेले श्रीराम एक मनोसिद्ध एक वाचा सिद्ध एक अल्पसिद्ध एक सर्वसिद्ध ऐसे नाना प्रकारीचे सिद्ध विख्यात झाले श्रीराम एक नवविधा भक्तिराज पंथे
गेले तरले परलोकीच्या निज स्वार्थे एक योगी गुप्त पंथे ब्रह्मभुवना पावले श्रीराम एक वैकुंठास गेले एक सत्यलोकी राहिले एक कैलासी बैसले शिवरूप होणी श्रीराम एक इंद्रलोकी इंद्र झाले एक पित्रलोकी मिळाले एक ते उडगणी बैसले एक ते क्षीरसागरी श्रीराम सलोकता समीपता स्वरूपता सायोज्यता या चत्वार मुक्ती तत्वता इच्छा सेवून राहिले श्रीराम ऐसे सिद्ध साधू संत स्वैता प्रवर्तले अनंत ऐसा हा नरदेह विख्यात काय म्हणून वर्णावा श्रीराम या नरदेहाचे आधारे नाना साधनांचे द्वारे मुख्य सारासार विचारे बहुत सुटले श्रीराम या नरदेहाचे संबंधे बहुत पावले उत्तम पदे अहंता सांडून स्वानंदे सुखी झाले श्रीराम नरदेही येऊन सकळ उधरागती पावले केवळ येथे संशयाचे मूळ खंडोन गेले श्रीराम पशुदेही नाही गती ऐसे सर्वत्र बोलती म्हणून नरदेहीच प्राप्ती परलोकाची श्रीराम संत महंत ऋषी मुनी सिद्ध साधू समाधानी भक्त मुक्त ब्रह्मज्ञानी विरक्त योगी तपस्वी श्रीराम तत्वज्ञानी योगाभ्यासी ब्रह्मचारी दिगंबर संन्यासी षडदर्शनी तापसी नरदेहीच झाले श्रीराम म्हणून नरदेह श्रेष्ठ नाना देहामध्ये वरिष्ठ जयाचे चुके अरिष्ट यमयातनेचे श्रीराम नरदेह हा स्वाधीन सहसा नव्हे पराधीन परंतु हा परोपकारी झिजवून कीर्ती रूपे उरवावा श्रीराम अश्व वृषभ गाई म्हैसी नाना पशु स्त्रिया दासी कृपाळूपणे सोडिता त्यासी कोणीतरी धरील श्रीराम तैसा नव्हे नरदेहो इच्छा जाव अथवा राहो परियास कोणी पाहो बंधन करू सकेना श्रीराम नरदेह पांगुळा असता तरी तो कार्यास न येता अथवा थोटा जरी असता तरी परोपकारास नये श्रीराम नरदेह अंध असिला तरी तो निपटची वाया गेला अथवा बधीर जरी असिला तरी निरूपण नाही श्रीराम नरदेह असिला मुका तरी घेता नये अशंका अशक्त रोगी नासका तरी तो निष्कारण श्रीराम नरदेह असिला मूर्ख अथवा फेपऱ्या संबंधाचे दुःख
तरी तो जाणावा निरार्थक निश्चयेसी श्रीराम. इतुके हेच नसता व्यंग नरदेह आणि सकळ सांग. तेने धरावा परमार्थ मार्ग लागवेगे श्रीराम. सांग नरदेह जोडले आणि परमार्थ बुद्धी विसरले. ते मूर्ख कैसे भ्रमले माया जाणी श्रीराम. मृत्तिका खाणून घर केले ते माझे ऐसे दृढ कल्पिले. परी ते बहुतांचे हे कळले नाहीच तयासी श्रीराम. मुष्यक म्हणती घर आमुचे पाली म्हणती घर आमुचे. मक्षिका म्हणती घर आमुचे निश्चयसी श्रीराम. कांतण्या म्हणती घर आमुचे मुंगळे म्हणती घर आमुचे. मुंग्या म्हणती घर आमुचे निश्चयसी श्रीराम. विंचू म्हणती आमुचे घर सर्प म्हणती आमुचे घर. झुरळे म्हणती आमुचे घर निश्चयसी श्रीराम. भ्रमर म्हणती आमुचे घर भिंगोऱ्या म्हणती आमुचे घर. आळिका म्हणती आमुचे घर काष्ठामध्ये श्रीराम. मार्जरे म्हणती आमुचे घर श्वाने म्हणती आमुचे घर. मुंगसे म्हणती आमुचे घर निश्चयसी श्रीराम. पुंगळ म्हणती आमुचे घर वाळव्या म्हणती आमुचे घर. पिसुवा म्हणती आमुचे घर निश्चयसी श्रीराम. ढेकूण म्हणती आमुचे घर चांचण्या म्हणती आमुचे घर. घुंगुरडी म्हणती आमुचे घर निश्चयसी श्रीराम. पिसोळे म्हणती आमुचे घर गांधेले म्हणती आमुचे घर. सोट म्हणती आमुचे घर आणि गोंबी श्रीराम. बहुत किड्यांचा जोजार किती सांगावा विस्तार. समस्त म्हणती आमुचे घर निश्चयसी श्रीराम. पशु म्हणती आमुचे घर दासी म्हणती आमुचे घर. घरीची म्हणती आमुचे घर निश्चयसी श्रीराम. पाहुणे म्हणती आमुचे घर मित्र म्हणती आमुचे घर. ग्रामस्थ म्हणती आमुचे घर निश्चयसी श्रीराम. तस्कर म्हणती आमुचे घर राजकी म्हणती आमुचे घर. अग्न म्हणे आमुचे घर भस्म करू श्रीराम. समस्त म्हणती घर माझे हे मूर्खही म्हणे माझे माझे. शेवट जड झाले ओझे टाकिला देश श्रीराम. अवघी घरे भंगरी गावांची पांढरी पडिली. मग ते गृही राहिली अरण्य श्वापदे श्रीराम. किडा मुंगी वाळवी मूषक त्यांचेच घर हे निश्चयात्मक. हे प्राणी बापुडे मूर्ख निघून गेले श्रीराम. ऐसी गृहांची स्थिती मिथ्याली आत्मप्रचिती. जन्म 2 दिवसांची वस्ती कोठे तरी करावी श्रीराम. देह म्हणावे आपुले
तरी हे बहुता कारणे निर्मिले प्राणियांच्या माथा घर केले वा मस्तकी भक्षिती श्रीराम रोमे मुळी किडे भक्षिती खांडूक झाल्या किडे पडती पोटामध्ये जंत होती प्रत्यक्ष प्राणियांच्या श्रीराम कीड लागे दातांसी कीड लागे डोळ्यांसी कीड लागे कर्णासी आणि गोमाशा भरती श्रीराम गोचीड शुद्ध सेविती चामवा मांसात घुसती पिसोळे चावून पळाती अकस्मात श्रीराम भोंगे गांधेले चाविती गोंबी जळवा शुद्ध घेती विंचू सर्पदंश करीती कानटे फुरशी श्रीराम जन्मून देह पाडिले ते अकस्मात व्याघ्रे नेले का ते लांडगीच भक्षिले बळात्कारे श्रीराम मूषके मार्दरे दंश करीती श्वाने अश्वे लोले तोडिती रिसे मर्कटे मारिती कासावी सकरुणी श्रीराम उष्टरे डसोण उचलिती हस्ती चिरडोण टाकिती वृषभ टोचून मारिती अकस्मात श्रीराम तस्कर तडतडा तोडिती भूते झडपोन मारिती असो या देहाची स्थिती ऐसी असे श्रीराम ऐसे शरीर बहुतांचे मूर्ख म्हणे आमुचे परंतु खाजे जीवाचे तापत्रयी बोलिले श्रीराम देह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले नाही तरी हे व्यर्थची गेले नाना घाते मृत्युपंथे श्रीराम असो जे प्रापंचिक मूर्ख ते काये जाणती परमार्थ सुख त्या मूर्खाचे लक्षण काही एक पुढे बोलिले असे श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे नरदेह स्तवन नाम समास 10वा श्रीराम समर्थ श्रीराम।